आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अहो कुकर झालाय हा। तुम्हाला भूक लागली ना की तुम्ही जेवून घ्या। मुलींची वाट बघत बसू नका। त्यांचाही हल्ली काही नेम नसतो। येता येताच मी 2 भाज्या घेऊन येईन। काय मेल्या भाज्या सुद्धा महाग झाल्यात हल्ली। तुझ्यावर हल्ली खूप भार पडतोय ना? अहो भार कसला, मुली लहान असताना त्यांचं आवरून तुम्हाला डबा देऊन मग मी शाळेत जायचे, त्यात काय एवढं? हो ना, भार तर आहे सगळं। माझ्या औषधांचा खर्च आणि मी घरी हा असा। अहो डॉक्टरांनी काय सांगितलंय, जास्ती स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून, हो ना? आणि माझी नोकरी आहे की चालू आहे ना, पण तुझा पगार तो किती? त्यात पदरात या 2 तरुण मुली, त्यांच्या लग्नाचा खर्च। तुम्ही का काळजी करताय हो? आणि मला सांगा, ज्यांनी भूक दिली की नाही तो भाकरी सुद्धा नक्की दे। आणि नेहमी पैसाच महत्वाचा असतो का हो? आपण ना आपल्या मुलींसाठी पैशापेक्षा मनाने श्रीमंत अशी स्थळ बघू, म्हणजे तिथे माणुसकीला जास्ती किंमत असेल। मान्य आहे ना, पण अशी स्थळं सहजासहजी मिळत नाहीत, त्यासाठी जोडे झिजवावे लागतात। आणि त्यात मी हा असा। तुम्ही काय एवढी काळजी करताय हो? एक पैसा सोडला तर आपल्याला काय कमी हो? 4 चौघात आपल्याला नाव आहे, शिक्षिका म्हणून मलाही मान मिळतो, आणि त्यातून या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कारही मिळालाय मला। म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसेल कदाचित, पण तरीही आजवर हातचं काही न राखता तुम्ही सगळ्यांना मदत करत आलात। कुणाशी वाद नाही, भांडण नाही। देवाने आपल्याला 2 मुली दिल्या, पण दोघी किती गुणी आणि सुशिक्षित आहेत हो। आणि नाकी डोळी सुद्धा दिसायला किती सुंदर आहेत। तुम्ही नका उगाच विचार करत बसू। हो, सगळं छान आणि सगळं छानच होणार। येते मी। असा अचानक उजवा डोळा का फडफडला? देवा, खूप मोठा अपशकुन आहे हा। ताई प्लीज ऐक ना, तू प्लीज शांत हो ना। सगळ्यांसमोर त्यांच्याशी प्लीज भांडू बिंडू नकोस ना ताई, प्लीज। चल प्लीज चल। थांबा, कोण हवाय? यशोधरा सरनाईक। काय नाव तुमचं? मी श्रावणी, ही आराध्या। आम्हाला यशोधरा मॅडमना भेटायचंय।